महाराष्ट्र सरकारने धर्म स्वातंत्र्य अधिनियम 2026 हे विधेयक 13 मार्च 2026ला राज्याचे गृहराज्यमंत्री पंकज भोईर यांनी हे विधेयक आणलेलं आहे। थोडक्यात काय तर महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य अधिनियम 2026 हे विधेयक आणलं। बऱ्याच दिवसापासून चर्चेला असणारं की सक्तीचं धर्मांतर करण्यास सक्तीच्या धर्मांतराच्या विरोधात विधेयक आणायचं होतं आणि शेवटी महाराष्ट्र सरकारने हे महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य अधिनियम नावाखाली हे विधेयक शेवटी महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये हे विधेयक विधिमंडळामध्ये मांडलं। सोमवारपासून या विधेयकावर चर्चा होणार आहे। तर हे विधेयक आणण्यापूर्वी महाराष्ट्र सरकारने त्याच्यात तरतूद केली आहे की सक्तीचं धर्मांतर, खरं म्हणजे धर्मांतर बंदीचा कायदाच होऊ शकत नाही। काय धर्मांतर बंदीचा कायदा हा संविधानाच्या विरोधात आहे। कलम 19 आणि कलम 25 अनुसार व्यक्ती स्वातंत्र्य धर्म स्वातंत्र्याचा अधिकार भारताच्या संविधानानं प्रत्येक व्यक्तीस नागरिकास दिलेला आहे। त्याच्यामुळं धर्मांतर बंदीचा कायदा हा कायदाच असू शकत नाही, तर त्या कायद्यात सक्तीच्या धर्मांतर बंदीचा कायदा होऊ शकतो। आणि सक्तीच्या धर्मांतराला विरोध हा भारताच्या संविधानामध्ये तशी तरतूद आहे। सक्तीचं धर्मांतर करता येत नाही, प्रलोभनानं आमिषानं धर्मांतर करता येत नाही, त्याच्या विरोधातली तरतूद हे भारताच्या संविधानामध्ये तरतूद आहे। म्हणून धर्मांतर बंदीचा कायदा नाही तर सक्तीच्या धर्मांतराच्या विरोधातलं हे विधेयक आहे महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य अधिनियम 2026। या विधेयकामध्ये सक्तीनं धर्मांतर कुणाचं करता येत नाही, प्रलोभनानं आमिष दाखवून आणि जबरदस्तीनं धर्मांतर करता येत नाही, आणि ते केलं तर तो कायदेशीर गुन्हा होऊ शकतो आणि त्याच्यामध्ये शिक्षेची काय तरतूद केलेली आहे। आणि धर्मांतर करायचं असेल, सामुदायिक असेल का व्यक्तीचं धर्मांतर करायचं असेल तर जिल्हा अधिकाऱ्यांना 60 दिवस अगोदर तशा प्रकारची नोटीस द्यावी लागते। आणि बऱ्याच अशा तरतुदी असणारी हे विधेयक महाराष्ट्र सरकारनं आणलेलं आहे। खरं म्हणजे सक्तीच्या धर्मांतर हे असूच नाही, प्रलोभन आणि आमिषानं जर धर्मांतर होत असेल तर त्याला विरोध केला पाहिजे आणि कायद्यामध्ये तशी तरतूद आहे, पण शिक्षेची तरतूद असणारं हे विधेयक असेल आणि याच्या पाठीमागं सरकारची प्रामाणिक भूमिका असेल। कोण्याही व्यक्तीचं आणि समूहाचं सक्तीनं आमिष दाखवून आणि जबरदस्तीनं धर्मांतर होऊ नये याला आमचा पाठिंबाच आहे। परंतु हे महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य अधिनियम 2026 हे विधेयक आणण्यापूर्वी आणि तशा प्रकारचा कायदा करण्यापूर्वी महाराष्ट्र सरकारनं काही उत्तर विधिमंडळाला, सदनाला आणि महाराष्ट्रातील जनतेला द्यावी लागतील। आणि म्हणूनच हे विधेयक आणण्यापूर्वी महाराष्ट्र सरकारला महाराष्ट्रातील जनतेला याची उत्तर द्यावी लागतील। पहिला मुद्दा, सगळ्यात महत्त्वाचा पहिला मुद्दा असा आहे की हिंदू हा धर्म तरी आहे का? काय हिंदू हा धर्म आहे का याचं उत्तर महाराष्ट्र भाजपच्या सरकारनं, महायुती सरकारनं आणि केंद्र सरकारनं सुद्धा महाराष्ट्रातील जनतेला विधिमंडळामध्ये द्यावी लागेल सरकारला। काय हिंदू हा धर्म आहे का? हिंदू जगाच्या पाठीवरती हिंदू नावाचा कोणताच धर्म अस्तित्वात नाही। 12व्या शतकामध्ये अरे मोगलाने दिलेली ती शिबी आहे। काय 12व्या शतकामध्ये मोगलांनी हिंदू नावाची मोगलानं दिलेली शिबी आहे आणि त्या शिबीचं आपल्या ब्राह्मणाने आपल्या ब्राह्मण धर्म किंबहुना वैदिक धर्माला मोगलानं हिंदू नावाची शिबी दिलेली आहे। त्या शिबीचं वैदिक धर्माला हिंदू धर्माचं नामांतर करून ब्राह्मण धर्म वैदिक धर्माला मोगलाने दिलेली हिंदू नावाची शिबीचं
वैदिक धर्माला हिंदू नावाच्या शिवीचं नामांतर करून बहुजन समाजावर हा धर्माच्या नावाखाली हिंदू धर्म हा ब्राह्मण आणि बहुजन समाजावर थोपवला आहे. हा तर बहुजन समाजाचा अपमान आहे. अरे विदेशी लोकांनी मोगलांनी दिलेली हिंदू नावाची शिवी त्याला धर्म समजून तुम्ही बहुजन समाजावर थोपवला. हा तर बहुजन समाजाचा अपमान आहे. हा या देशातला माणसाचा, समाजाचा आणि राष्ट्राचा, देशाचा अपमान आहे. या देशातील माणसाला हिंदू समजणं, मोगलांनी दिलेली शिवी, त्या शिवीला धर्म म्हणून घेतल्या माणसाला तुम्ही हिंदू समजणं, हा तर ह्या माणसाचा अपमान आहे. या देशाला हिंदू राष्ट्र बनवणं, अरे मोगलांनी दिलेले शिवीला धर्म बनवून त्याचा तुम्ही राष्ट्र बनवायला निघाला. या देशाला हिंदू राष्ट्र म्हणणं हा देशाचा अपमान आहे. हा देश ह्या राष्ट्राचा अपमान आहे, या समाजाचा अपमान आहे. आणि म्हणून हे धर्म स्वातंत्र्य विधेयक आणताना पहिल्यांदा हिंदू म्हणून घेणाऱ्या बहुजन समाजाला या अपमानापासून वाचवलं पाहिजे. या देशाच्या अपमानापासून वाचवलं पाहिजे. पहिल्यांदा या धर्माचं जे हिंदू नाव आहे, ते हिंदू हा हिंदू म्हणून घेणारा जो बहुजन समाज आहे, पहिल्यांदा जो तुम्ही ज्या धर्माला हिंदू धर्म म्हणताय त्या धर्माचं पहिल्यांदा हिंदू नाव काढण्यात यावं. कारण हिंदू हा विदेशी शब्द आहे, हा कोणत्याही भारतीय भाषेतला शब्द नाही. हिंदू हा भारतीयांचा धर्मच असू शकत नाही. हिंदू हा महाराष्ट्राचा धर्मच असू शकत नाही. म्हणून महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य अधिनियम 2026 हे विधेयक मांडण्यापूर्वी पहिल्यांदा पहिली तरतूद करा. कलम 1 त्या तरतूद क्रमांक 1 त्याची तरतूद असावी की या धर्माला हिंदू नाव असता कामा नये. कारण हिंदू नाव देणं, धर्माला हिंदू नाव असणं हा माणसाचा आणि समाजाचा आणि देशाचा आणि राष्ट्राचा अपमान आहे. कारण मोगलांनी दिलेली ती शिवी आहे, त्या शिवीला, अरे मोगलांनी दिलेली शिवीला धर्म कसला समजताय? हा तर देशाचा अपमान आहे, हे परावलंबी आहे. हा देशाच्या सार्वभौमत्वावरती घाला आहे. या देशाला, इथल्या माणसाला हिंदू समजणं, इथल्या समाजाला तुम्ही हिंदू समाज समजणं, हिंदुत्वाच्या नावाखाली राष्ट्र निर्माण करणं हा तर देशाचा अपमान आहे. म्हणून त्याची पहिली तरतूद असावी की धर्माचं जे नाव हिंदू आहे ते पहिल्यांदा काढण्यात यावं. याची तरतूद महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य अधिनियम 2026 मध्ये याची पहिली तरतूद करावं आणि मग ते विधेयकावर चर्चा करावी. दुसरा असा आहे की माझं म्हणणं नाही, सुप्रीम कोर्ट, देशाचं सुप्रीम कोर्टाचं 1995 असं म्हणणं आहे, निकाल आहे, हिंदू हा धर्म नाही असं मेहरबान सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे, माझं नाही. काय? हिंदू हा धर्म नाही असं सुप्रीम कोर्टाचं 1995चा असा निकाल आहे, तसा प्रकारचा निर्देश आहे. आणि मग मेहरबान सुप्रीम कोर्टाचं जर म्हणणं असेल की हिंदू हा धर्म नाही, तर आमच्या धर्माच्या रकानात तुम्ही हिंदू नाव लावता कशाला? हिंदू हा धर्म नाही असं जर ह्या देशातील सुप्रीम कोर्टाचं म्हणणं असेल तर आमच्या धर्माच्या, बहुजन समाजाच्या धर्माच्या रकानामध्ये हिंदू नाव हे लावण्यात येऊ नये अशी ही तरतूद महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य अधिनियमामध्ये असली पाहिजे. आणि ह्या देशातला हिंदू म्हणून घेणारा जो बहुजन समाज आहे तो मूळचा बौद्ध आहे. हो काय? या देशातला जो हिंदू म्हणून घेणारा जो बहुजन समाज आहे तो मूळचा बौद्ध आहे. या देशातला हिंदू बांधव हा मूळचा बौद्ध आहे. आणि तो बौद्ध समाज त्याला ज्याची जाणीव होऊन तो बौद्ध धम्मामध्ये स्वगुरी परत आहे, घर वापसी करत आहे. आणि म्हणून तुम्ही हे रोखण्यासाठी जर ह्या विधेयकाच्या पाठीमागचं ब्राह्मणी षडयंत्र असेल, भाजपचा डाव असेल, RSSचा डाव असेल, तर हिंदू सत्तेच्या बळावरती हिंदूंना गुलामगिरीच्या जोकडात बांधून आणि जखडून ठेवू नये.
सत्तेच्या बळावरी धर्मांतर धर्म स्वातंत्र्य अधिनियम कायद्याच्या नावाखाली सत्तेच्या बळावरती सक्तीच्या धर्मांतर बंदीच्या कायद्याच्या नावाखाली तुम्ही सत्तेच्या बळावरती हिंदूंना जखडून ठेवता येत नाही. सत्तेच्या बळावरती हिंदूंना तुम्ही गुलामगिरीमध्ये जखडून ठेवू नका, अशी ही तरतूद त्या विधेयकामध्ये असले पाहिजे. अरे हिंदू हा मूळचा बौद्धच आहे. त्यामुळं हे जे धर्म स्वातंत्र्य अधिनियम मध्ये हा जो कायदा आहे त्या कायद्याच्या बंधन ह्या बौद्ध धम्माला लागू नाही. कारण बौद्ध धम्म हा संविधान संमत धम्म आहे. बौद्ध धम्म हा घटनात्मक धम्म आहे. या देशाच्या राष्ट्रपती कार्यालयामध्ये भगवान बुद्धांची मूर्ती आहे. या देशाला भारतीय संविधान आणि लोकशाही बौद्ध धम्माच्या तत्वज्ञानानुसार हा लोकशाही दिलं आणि संविधान दिलं. आणि बौद्ध धम्माची आम्ही मूळचे बौद्ध आहोत याची सतत आठवण राहू म्हणून सम्राट अशोक तिरंगामध्ये अशोक चक्र दिलं. मुद्रा दिली, राजमुद्रा, ही बौद्ध धम्मी राजमुद्रा ह्या देशाला दिली. त्यामुळं बौद्ध धम्मच या देशाचा खरा राष्ट्रीय धम्म आहे, संविधान धम्म आहे. त्यामुळं अशा प्रकारचा धर्मांतर कायद्याच्या नावाखाली बौद्ध धम्मामध्ये जर हिंदूतून घर वापसी होत असेल तर त्याच्यावरती सत्तेच्या बळावर कायद्यानं बंदी आणता येत नाही. हे धर्मांतर नाही. बौद्ध धम्मामध्ये प्रवेश म्हणजे धर्मांतर नाही. ही धम्म दीक्षा, ही घर वापसी, ही धम्म क्रांती आहे. आणि म्हणून आम्ही बौद्ध धम्मामध्ये सक्तीनं आणि प्रलोभनानं जबरदस्तीनं आमिषानं धम्मात प्रवेश दिला जात नाही. अरे तुम्ही आत्ता 2026ला हे बिल आणलेलं आहे, विधेयक आणलेलं आहे. पण 2500 वर्षापूर्वी भगवान बुद्धांनी धम्माची स्थापना केल्यानंतर त्याची सुरुवातच त्याच वेळेला धर्मांतरबंदीचा विधेयक स्वतः भगवान बुद्धांना आणलं होतं. स्वतः भगवान बुद्धांना जबरदस्तीनं धर्मांतर मान्य नव्हतं. सुरुवातच त्याची अशी होती. भगवान बुद्ध म्हणतात की मी जे तुम्हाला सांगतो आहे तुमच्या बुद्धीला मनाला पटलं तर स्वीकारा, नाहीतर सोडून द्या. एवढं धर्म स्वातंत्र्य जगामध्ये पहिल्यांदा, एवढं एकमेव धर्म स्वातंत्र्य असणारा धम्म म्हणजे बुद्धांचा धम्म होय. स्वतः भगवान बुद्ध म्हणतात मी सांगतोय म्हणून मानू नका, मी सांगतोय म्हणून खरं मानू नका. तुमच्या बुद्धीला पटलं आणि मनाला पटलं तर स्वीकारा, अन्यथा सोडून द्या. म्हणजे पहिल्यांदा धर्म स्वातंत्र्याचा अधिकार, व्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार हा पहिल्यांदा भगवान बुद्धाने दिलं. त्यामुळे 2500 वर्षापूर्वीच हे विधेयक स्वतः बुद्धाने हे सांगितलेलं आहे. 2500 वर्षापूर्वीच हे धर्मांतर बंदी, सक्तीनं धर्मांतर करता येत नाही, आमिषानं धर्मांतर करता येत नाही, जबरदस्तीनं धर्मांतर करता येत नाही. स्वतः बुद्धाने आपल्या धम्माची सुरुवात करताना स्वतः बुद्धच असे म्हणतात. 2500 वर्षापूर्वी ते आज तुम्ही आणलेलं आहे. भगवान बौद्ध धम्मामध्ये जबरदस्तीनं नाही, सक्तीने नाही, प्रलोभनात तर अजिबात नाही. जर तुम्हाला चांगला माणूस बनणं, 85 आणि 22 प्रतिज्ञानुसार बौद्ध धम्मानुसार माणसानं स्वतःमध्ये चांगला बदल करणं, परिवर्तन करणं म्हणजे धम्मदीक्षा आहे. आणि तशा प्रकारचं चांगला माणूस बनण्याचं अभिवचन स्वतःला देणं म्हणजे धम्मदीक्षा आहे. हा धार्मिक विधी सुद्धा नाही. बौद्ध धम्म दीक्षा समारंभ हा धर्मांतर नाही. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956ला केलं, त्याला धम्मक्रांती म्हणतात. आम्ही मूळचे बौद्ध आहोत याची जाणीव इथल्या हिंदूंना तुम्ही मूळचे बौद्ध आहोत याची जाणीव करून देणं आणि त्यांना स्वगृही परत आणणं हे घरवापसी आहे, ही धम्मक्रांती आहे. हे खरं तर बौद्ध धम्मात प्रवेश करणं म्हणजे हे देशाचं स्वातंत्र्याची चळवळ आहे. या देशाचा खरा मूळ चेहरा बौद्ध भारताचं पुनर्निर्माण करणं, प्रबुद्ध भारताचं पुनर्निर्माण करणं, बौद्ध भारताचं पुनर्निर्माण करणं हे खरं राष्ट्रीय कार्य आहे. भारताचं संविधानानुसार स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय, धर्मनिरपेक्षता, जातविरहित लोकतंत्र राष्ट्रवादाचा प्रबुद्ध भारत बनवणं
भारताच्या संविधानानुसार हे लोकशाहीचं मूल्य यशस्वी करायचं असेल तर भारताला पुन्हा बौद्ध भारताचं पुनर्निर्माण करणं गरजेचं आहे. याच्यासाठी बौद्ध धम्माची चळवळ वाढवणं, त्याचा प्रसार विस्तार करणं, वाढवणं आणि बहुजन समाजाला तुम्ही मूळचे बौद्ध आहोत याची जाणीव करून देणं म्हणजे धम्मकार्य, म्हणजेच ते राष्ट्रीय कार्य, म्हणजेच ते संविधान संमत कार्य. म्हणून महाराष्ट्रामध्ये बौद्ध धम्म दीक्षा समारंभ होतील त्याला सरकारनं त्याला प्रोत्साहन आणि पाठिंबा आणि सहकार्य दिलं पाहिजे. ज्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र राज्यात कोठे हे बौद्ध धम्म दीक्षा समारंभ, धर्मांतर नाही, अजिबात धर्मांतर नाही. धर्मांतर कशाला म्हणतात? एका धर्मातून दुसऱ्या धर्मामध्ये प्रवेश केला किंवा कोणत्याही धर्माचं वर्तन अनुपालन करणं याला धर्मांतर आणि धर्म स्वातंत्र्य म्हणतात. हिंदू हा आमचा धर्मच नाही. अरे मुक्ता आमची मातंग समाजाची या देशातील पहिली विद्यार्थिनी मुक्ता सळवे यांनी म्हटलं, आम्ही धर्म नसणारी माणसं म्हणजे हिंदू आमचा धर्म नाही. आणि आमचा हिंदू हा धर्म नाही तर हिंदूतून जे हिंदूतून जो धर्मांतर होत आहे त्याला धर्मांतर कसं म्हणता येईल? हिंदू हा धर्मच नाही तर हिंदू म्हणून घेणारा बहुजन समाजानं एखाद्या धर्म स्वीकारला तर त्याला धर्मांतर म्हणता येत नाही, अशी ही तरतूद याच्या कायद्यामध्ये असली पाहिजे. आणि बौद्ध धम्माचा दीक्षा समारंभ, बौद्ध धम्माचा स्वीकार करणं म्हणजे संविधानाचा विचार स्वीकारणं होय. हे धर्मांतर नाही, हे लक्षात समजून घ्या. बौद्ध धम्माचा स्वीकार करणं म्हणजे संविधानाच्या मूल्याचं अनुपालन करणं होय. बौद्ध धम्माचा स्वीकार करणं म्हणजे लोकशाहीचा मूल्याचा जनाधाराचा भाग बनणं होय. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की राजकीय लोकशाहीचं सामाजिक आणि आर्थिक लोकशाही म्हणजे रूपांतर करणं म्हणजे मला अपेक्षित असणारं धम्मक्रांती वय. म्हणजे बौद्ध धम्माचा स्वीकार करणं म्हणजे सामाजिक आणि आर्थिक लोकशाही निर्माण करणं हे खरं राष्ट्रवादी कार्य आहे, हे खरं राष्ट्रीय कार्य आहे. त्याच्यामुळं बौद्ध धम्माचा दीक्षा समारंभ, बौद्ध धम्माचा प्रसार आणि प्रचारासाठी सरकारनं प्रोत्साहन दिलं पाहिजे. जिथं जिथं बौद्ध धम्म दीक्षा, सामुदायिक धम्म दीक्षा सोहळा असेल तिथं स्थानिक पातळीवर पोलीस प्रशासन असेल, इतर जिल्हाधिकारी, कलेक्टर आणि तहसीलदार इत्यादी शासन प्रशासनानं याला सहकार्य आणि पाठिंबा दिला पाहिजे, याला प्रोत्साहन दिला पाहिजे. आणि तशा प्रकारचं बौद्ध धम्म दीक्षा समारंभ, बौद्ध धम्माचा विचार प्रसार करण्यासाठी सरकारनं प्रोत्साहन द्यावं. आणि तशा प्रकारचं विधेयकामध्ये महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य अधिनियम 2026 या विधेयकामध्ये तशा प्रकारची तरतूद असावी, तर खऱ्या अर्थानं इथली लोकशाही आणि संविधान यशस्वी होईल. या देशामधील SC ST अनुसूचित जाती जमाती हा हिंदू धर्माचा भागच नाही, म्हणून तर त्याला भारतीय घटनेमध्ये SC आणि ST म्हटलेला आहे. काय? या देशातील अनुसूचित जाती जमाती हा हिंदू धर्माचा भागच नाही, म्हणून तर त्याला घटनेने, संविधानाने त्यांना अनुसूचित जाती जमातीमध्ये समाविष्ट केलेलं, हे समजून घ्या. अनुसूचित जाती जमाती हा हिंदू धर्माचा भाग नाही. आणि त्यांनी त्यांना व्यक्ती स्वातंत्र्य, धर्म स्वातंत्र्य या घटनेने दिलेल्या अधिकारानुसार जर ते स्वतःला कोणत्याही धर्माचं अनुपालन करत असेल, स्वीकार करत असेल तर त्यांना तो अधिकार आहे. त्यांचा घटनेने दिलेला अधिकार धर्मांतर बंदीच्या कायद्याच्या नावाखाली आणि सत्तेच्या बळावरती त्यांच्यावरती ही गुलामगिरी थोपवता येत नाही. तशा प्रकारचा विचार विनिमय या विधेयकामध्ये असलं पाहिजे. तशा प्रकारची चर्चा महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये असले पाहिजे. आणि महाराष्ट्र सरकारने याची उत्तर जनतेला द्यावी. विरोधी पक्षाने सुद्धा या बाबतीमध्ये महाराष्ट्र सरकारला जाब विचारावा आणि या संदर्भातला जो गैरसमज आहे, शंका आहे, त्या महाराष्ट्रातील जनतेसमोर दूर झाल्या पाहिजे. याची सविस्तर या अनुषंगाने चर्चा व्हायला पाहिजे. ही भूमिका या माध्यमातून मी मांडतो आहे.